अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप आज बांधलं आणि या अधिवेशनामध्ये आम्हा लोकांची घोर निराशा झाली. नेहमी यापूर्वीच्या काळामध्ये बघण्यात आलं होतं की जेव्हा कधी विरोधी पक्ष वॉकआउट करायचा किंवा नाराज असायचा 5 मिनिटांसाठी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब व्हायचं आणि अध्यक्ष किंवा संसदीय कार्यमंत्री हा विरोधी पक्षाला बोलावून चर्चा करायचा, त्याच्यातला मार्ग काढून मग त्या ठिकाणी पुन्हा सभागृह चालायचं. परंतु ती प्रथा या ठिकाणी अजिबात दिसली नाही. मागा संसदीय कार्यमंत्री नानाभाऊच्या रिक्वेस्टवरून जेव्हा बोलायला उभे झाले तर अध्यक्ष त्यांना बोलू देत नाही, ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तर अशा प्रकारची परिस्थिती तर आम्ही कधी बघितली नाही. नॉर्मली जेव्हा जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्या वेळेला सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम या राज्यामध्ये घडत होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होऊन त्याला न्याय देण्याचं काम होत होतं. आरोग्याच्या प्रश्नांवर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चांगली चर्चा व्हायची. परंतु या ठिकाणी चर्चा सुरू असताना एकतर विरोधी पक्षाच्या लोकांना चर्चा ज्या संध्याकाळी घ्यायच्या जेणेकरून वृत्तपत्रात छापून येऊ नयेत किंवा चॅनलवर दिसू नयेत आणि मंत्री त्या ठिकाणी अजिबात नसायचे आणि आम्ही बंद करायला गेलो तर त्या ठिकाणी बोला बोला असं करून पुढे रेटलं जात असं किंवा तुम्ही बसा बसा असं हातवारे करून त्या ठिकाणी चेअरवरून सांगण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी प्रकार यावेळेला बघायला या ठिकाणी मिळाला. मी गडचिरोली जिल्ह्यातला एक किस्सा आज अंतिम आठवडा प्रस्तावात मांडला की 80 किलोमीटरवरून काही गावच्या लोकांना राशन घ्यायला यावं लागतं आणि त्या भागामध्ये अंधार असतो आणि त्या लोकांना पावसाळा आला की त्या 3 महिन्याचं राशन जमा करावं लागतं. त्यावर शासनानं मोबाईल राशन शॉप त्या ठिकाणी सुरू करावी किंवा एखादी शॉप त्या ठिकाणी द्यावी, त्यावर उत्तर अजिबात नाही. पातूरमधल्या एका शाळेमध्ये एका मुलीच्या नावाने चक्क प्रवेश घेतला जातो, तिच्या नावाने तिथली शिष्यवृत्ती घेतली जाते आणि ते गिव्ह अप केली जाते. असा प्रकार घडला, त्यावर सुद्धा त्या ठिकाणी अजिबात भाष्य नाही. आणि जन आरोग्य जी योजना नवीन आलेली आहे त्या योजनेमध्ये प्रधानमंत्र्याचा आयुष्यमान कार्यक्रम आणि आपला महात्मा फुले जन आरोग्य दोघांची सांगड घातली. पण हृदयविकाराचे जे निकष आहेत नवीन, जे आता आधुनिक आलेले आहेत लेटेस्ट, ज्यामध्ये बलून्स टाकून ती व्यवस्था केली जाते आणि जास्तीची ते नाहीच आहे त्या ठिकाणी. आणि जेव्हा की महाराष्ट्र राज्यातला सर्वात जास्त तरुण आता 35 वयोगटातल्या तरुणांना सुद्धा या ठिकाणी हार्ट अटॅक येतो, अशा प्रश्नांना त्या ठिकाणी कात्री लावण्यात आली. त्यावर उत्तर सुद्धा अजिबात देण्यात आलं नाही. हा जो प्रकार यावेळेला सभागृहात बघायला मिळाला तो मला वाटतं अत्यंत दुर्दैवी ठरलेला आहे. म्हणून हे अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत निंदनीय ठरलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.